श्री गणेश गीता मुक्त भावानुवाद श्लोक 7 पासून पुढे। श्री गजानन म्हणतात, योग या शब्दाचा अर्थ योग नव्हे, लक्ष्मी प्राप्ती होण्यासही योग नाही म्हणता येत। विषय सुखाची प्राप्ती हाही योग नाही आणि सर्व इंद्रिय संपन्नता म्हणजेही योग नाही। हे राजन, माता पिता यांचे समागम ही योग नाही। अहो, अष्टसिद्धी प्राप्ती ही योग नाहीच, नि बंधू पुत्रादी प्राप्ती पण योग नाहीच। अत्यंत रूपवान स्त्री प्राप्ती, तसेच राज्य प्राप्ती, तसेच हाती घोडे यांचे ऐश्वर्य प्राप्ती देखील योग नव्हेच। इतकेच काय, इंद्रपदाची प्राप्ती, योगद्वारा सिद्धींची प्राप्ती, एवढेच काय, सत्यलोकाची प्राप्ती ही योग नाहीच। हे राजन, शिवपदाची प्राप्ती, वैष्णव पदाची प्राप्ती, सूर्य चंद्र आणि कुबेर पदाची प्राप्ती होणे हे देखील योग नव्हेच। वायू स्वरूप, अग्नी स्वरूप, देव स्वरूप, काल स्वरूप, वरुण स्वरूप, निवृत्ती स्वरूप किंवा संपूर्ण पृथ्वीचे अधिपती होणे हेही योग नाहीच। हे राजन, हे योग अनेक प्रकाराचे दृष्टोत्पत्तीस येते, मात्र खरा योग तोच ज्या योगे ज्ञानी पुरुष विषयांना जिंकून ब्रह्मचर्य पूर्वक या संसारापासून सर्वथा विरक्त की होऊन जातो, तोच खरा योग। श्लोक 14 पासून पुढे। ज्ञानीजन तिन्ही लोकांना वशीभूत करून संपूर्ण जगतास पवित्र करीत असतात। ते दयार्द म्हणजे त्यांचे हृदय हे दयेने पूर्ण भरून असते। ते सत्पात्री लोकास ज्ञान प्रदानही करतात। ते जीवनमुक्त अवस्थेमध्ये परमानंद रूपी सरोवरात मग्न राहतात आणि आपले नेत्र बंद करून आपल्या हृदयी वसणाऱ्या परब्रह्माचे दर्शन घेत असतात। योगाद्वारे वशीभूत केलेल्या आपल्या चित्ती परब्रह्माचे ध्यान करीत सर्व प्राणी मात्रांना स्वतःसारखेच की समजत असतात। कुठे स्वतःच सर्वापासून लपून ठेवून कधी कोणाकडून प्रताडित केले गेलेले, कुठे कोणाकडून बोलाविले गेलेले, कधी कोणाचे आश्रित होऊन दयापूर्ण हृदयानेच क्रोधावर विजय पावून जितेंद्रिय झालेले हे योगीजन लोकांना भेटून त्यांचेवर अनुग्रह करणे करिताच या पृथ्वीवर विचरत असतात, भ्रमण करीत असतात। प्रिय राजन, केवळ देह मात्र धारण करणारे, माती दगडने सुवर्ण या तिन्हींना समान दृष्टीने पाहणारे, महाभाग ज्या योगाचे द्वारे दृष्टीगोचर होऊन जातात, त्या महान योगाचे मी तुला कथन करतो, ऐक। ज्याचे श्रवण मात्रे प्राणी पापापासून तसेच या जगतरूपी भवसागरापासून मुक्तच होऊन जातो। श्लोक 20 अखेर पूर्ण। श्लोक 21 पासून पुढे। हे राजन, शिव, विष्णू, शक्ती, सूर्य आणि मी स्वतः या जो अभेद बुद्धिरूप योग आहे त्याचंच मी यथार्थ योग मानतो। मीच की आपल्या लीलेने अनेक वेश धारण करून या विश्वाची उत्पत्ती, पालन आणि संहाराचे कार्य करीत असतो। हे प्रिय राजन, मीच महाविष्णू, मीच सदाशिव, मीच महाशक्ती असून सूर्य रूपातही मीच स्थित आहे। एक मात्र मीच मनुष्य मात्रांचा स्वामी असून पूर्वकाळी विष्णू